आता आपण पाहणार आहोत एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर 4 असा आहे, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजंट्स ऑफ अ सर्कल हॅव्हिंग रेडियस 4.5 सेंटीमीटर, जस्टिफाय युअर आन्सर. म्हणजे एक सर्कल एक वर्तुळ आहे, त्याच्यात दोन टँजंट्स काढल्यात, दोन स्पर्शिका काढल्यात की ज्या एकमेकांना समांतर आहेत. मग आपण एक वर्तुळ काढलं ज्याचं सेंटर ओ आहे, टँजंट ए बी ही टँजंट सीडी ला पॅरलल आहे. आपल्याला हे विचारलं त्यांनी की जर रेडियस ओ एन किंवा ओ एन या रेडियसची लांबी जर 4.5 असेल तर ह्या दोन टँजंट मधला म्हणजे एबी आणि सीडी ह्या दोन स्पर्शिकांमधलं अंतर किती असेल, म्हणजे एबी आणि सीडी यांच्यातलं अंतर आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, मग आपण काय करूयात सगळ्यात पहिले तर आपण एक इथे कन्स्ट्रक्शन केलेली आहे. आपण XY लाईन काढली की जी एबी ला पॅरलल आहे. ठीक आहे, आणि जी सेंटर मधून जाते ओ मधून जाते. सो आधी आपण लिहूयात इन अ सर्कल विथ सेंटर ओ, म्हणजे ओ केंद्र असणाऱ्या वर्तुळात ए बी पॅरलल सी. ए बी पण टँजंट आहे, सीडी पण टँजंट आहे, तसंच लिहावं लागेल. टँजंट ए बी म्हणजे स्पर्शिका ए बी समांतर पॅरलल टँजंट सी, म्हणजे स्पर्शिका ए बी ही स्पर्शिका सीडी ला समांतर आहे. ठीक आहे, मग आपण इथं काय केलं, ड्रॉ लाईन XY पॅरलल टँजंट ए बी, म्हणजे आपण XY ही लाईन काढली की जी एबी ला पॅरलल आहे अँड पासिंग थ्रू पॉइंट ए, म्हणजे पासिंग थ्रू पॉइंट ओ, म्हणजे ओ पॉइंट मधून जाणारी आणि एबी ला पॅरलल असणारी समांतर असणारी आपण काय काढली, लाईन XY काढली. ठीक आहे, आता अँगल AMO हा अँगल काय असणार आहे, राईट अँगल. किंवा आधी आपण लिहूयात AB पॅरलल XY. AB तुम्हाला पॅरलल आहे, XY ला पॅरलल आहे. AB पॅरलल CD. AB कोणाला समांतर आहे, CD ला समांतर आहे. त्याच्यामुळं XY आणि CD म्हणजे ह्या तिन्ही एकमेकींना पॅरलल होतील. देअरफॉर AB पॅरलल XY पॅरलल CD. बरोबर आहे, म्हणजे AB समांतर XY समांतर CD, कारण AB ही XY ला समांतर आहे, AB ही CD ला समांतर आहे, त्यामुळं AB XY आणि CD तिघे एकमेकांना पॅरलल होतील, समांतर होतील. ठीक आहे, आता हे झाल्यावर हा जो अँगल आहे AMO, अँगल AMO इज इक्वल टू 90 डिग्रीज बिकॉज, किंवा आपण असं लिहूयात अँगल AMO इज इक्वल टू अँगल CNO is equal to 90 degrees by tangent theorem. स्पर्शिका प्रमेयानुसार आपल्याला माहिती आहे की स्पर्श बिंदूतून काढलेली त्रिज्या ही स्पर्शिकेला लंब असते. रेडियस ड्रॉन फ्रॉम द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द टँजंट. आणि त्यावरून आपण असं लिहू शकतो की हा अँगल 90 आहे, हा पण 90 आहे, म्हणजे हे पण अँगल काय असणार आहे, 90 असणार. मग इथे लिहायचं देअरफॉर अँगल MOX is equal to angle NOX is equal to 90 डिग्रीज. का तर ते इंटिरियर अँगल्स आहेत. इंटिरियर कसे बघा, हे दोघं इंटिरियर अँगल आहेत, अंतरकोन AB ही XY ला समांतर आहे, याचा अंतरकोन हा इंटिरियर अँगल्स, तसाच याचा अंतरकोन हा. सो आपण म्हणू शकतो इंटिरियर अँगल्स, अंतरकोन. बट दीज आर ऑल्सो लिनियर, म्हणजे हे ऍडजसंट अँगल्स आहेत. बट अँगल MOX अँड अँगल NOX आर ऍडजसंट अँगल्स. मग त्यांचं सम करून बघूया. देअरफॉर अँगल MOX plus angle NOX is equal to 90 degrees plus 90 degrees is equal to 180 degrees. राईट, म्हणजे दोघं 90 डिग्रीज आहे, दोघांचं सम 180 आहे. सो अँगल MOX and angle NOX are linear pair angles. म्हणजे हे
रेषीय जोडीतील कोण आहेत, कारण त्यांची बेरीज 180 आली. ओके, मग साइड OM अँड साइड ON दीज आर द अपोजिट साइड्स. देअरफॉर साइड OM अँड साइड ON आर अपोजिट, म्हणजे विरुद्ध बाजू आहेत. बाजू OM व बाजू ON ह्या दोन्ही कोणांच्या विरुद्ध बाजू आहेत, आर अपोजिट साइड्स ऑफ लिनियर पेअर अँगल्स. म्हणजे रेषीय जोडीतील कोणांच्या बाजू OM आणि बाजू ON ह्या विरुद्ध बाजू आहेत. बरोबर आहे, लिनियर पेअर अँगल्स म्हणूया, विरुद्ध बाजू आहेत. Therefore, MON are collinear. Therefore, points MON are collinear points. म्हणजे हे एकरेषीय बिंदू आहेत. These are collinear points, म्हणजेच ते एकरेषीय बिंदू आहेत. collinear points म्हणजेच ते एकरेषीय बिंदू आहेत. Therefore, distance between tangent AB and tangent CD, ओके, कॉलिनियर आहेत. म्हणजे तुम्ही एक वाक्य लिहू शकता, therefore MN is a diameter of सर्कल. म्हणजे MN ही काय झाली, वर्तुळाचा व्यास झाला, कारण O हा सेंटर आहे आणि सेंटर मधून जाणारी ही कॉर्ड आहे, म्हणजेच ती डायमीटर झाली. सो डिस्टन्स बिटवीन टँजंट AB अँड CD इज इक्वल टू 2 into रेडियस. सो 2 into 4.5 दॅट इक्वल्स टू 9 सेंटीमीटर. थोडक्यात हा जो डिस्टन्स MN आहे हा आला 9 सेंटीमीटर. So this is how we have solved the last example. So we have done with the practice set 3.1. Next time we will see the next properties and the practice set 3.2.